पाकिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट, 23 जणांचा मृत्यू, 47 जखमी. या दहशतवादी गटाने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथील चमन फाटक जवळ छावणीकडे कॅन्ट जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामध्ये किमान 23 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 47 जण जखमी झाले आहेत. या भागात झालेल्या एका भीषण स्फोटामुळे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले आणि तेथे मोठी आग लागली. बंदी घातलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या हातून BLAच्या दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झाल्यानंतर आणि त्यांना सततचे धक्के बसल्यानंतर हे कृत्य करण्यात आलं आहे, असं BLAने म्हटलं आहे. प्राथमिक अहवालानुसार घटनास्थळी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. CNN न्यूज 18 विशेषरित्या मिळवलेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये बचाव कार्यादरम्यान भीषण आग लागलेली आणि धुराचे लोट निघताना दिसत आहेत. रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचला असून संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY न्यूज स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हा स्फोट क्वेट्टा येथील चमन फाटक जवळ झाला. या स्फोटामुळे रेल्वे ट्रॅक जवळ भीषण आग लागली, ज्यामुळे स्थानिक नागरिक, आपत्कालीन पथके आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. क्वेट्टा ही बंडखोरीग्रस्त बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे. रेल्वे स्थानकाजवळ घरांचं नुकसान. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झालं असून जवळच्या इमारतींच्या खिडक्या आणि काचा फुटल्या आहेत. रेल्वे लाईन जवळ असलेली अनेक घरं आणि वाहनांचंही या धक्क्याने नुकसान झालं आहे. घटनेनंतर लगेचच बचाव आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. पेशावरला जाणाऱ्या ट्रेनला लक्ष्य. स्थानिक अहवालानुसार या स्फोटात जाफर एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली. ही ट्रेन पेशावरसाठी रवाना होणार होती, अशी माहिती आहे. बलुचिस्तानचे गृहविषयक विशेष सहाय्यक बाबर युसुफ हजाई यांनी सांगितलं की अधिकारी या घटनेबाबत माहिती गोळा करत असून पडताळणीनंतर अधिक तपशील शेअर केले जातील. सर्व संबंधित संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि बचाव कार्य सुरू असताना नागरिकांनी स्फोटाच्या ठिकाणी गर्दी टाळावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. BLAने स्वीकारली जबाबदारी. या घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या निवेदनात BLA या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या मते क्वेट्टा छावणीतून जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. संघटनेने पुढे म्हटलं आहे की या मोहिमेची जबाबदारी त्यांच्या एका विशिष्ट पथकाने घेतली असून या हल्ल्यात झालेल्या नुकसानाचा सविस्तर तपशील त्यांच्याकडून नंतर प्रसिद्ध केला जाईल. सुरक्षा यंत्रणा या दाव्यांची अधिकृतरित्या पडताळणी करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.